मध्ये बघू ट्रेन टांग देणारच आहेत सगळ्या. जेवढा 90 फीटचा रोड आहे जेवढा 90 फीटचा रोड आहे तेवढा हा स्कायवॉक आहे. काय लोक जातात आणि आजूबाजूला तर बघा नुसता उसा कोण म्हणजे कोण राहत असेल. आणि ही आमच्या डोंबिवलीला कल्याण सोबत कम्पेअर करते. कुठं तरी कम्पॅरिझन कल्याण बेस्ट आहे. ही बघ असली आपल्या कल्याणला नाव ठेवते. अरे जेवढा कोण डोंबिवलीत असेल तर त्यांनी प्लीज कमेंट करा जर तुम्हाला 90 फीट रोड माहिती असेल. 90 फीट रोड जेवढा आहे तेवढा हा स्कायवॉक आहे त्यांचा. काही अर्थ नाही. आणि हे असं कल्याण बघितल्यानंतर हे लोक आम्हाला बोलताय की तुम्ही डिनरसाठी ना कल्याणमध्ये आपण कल्याणमध्ये करूया. ग्रीन स्पाइसला बोलवते. ग्रीन स्पाइस कुठे रे? हे कल्याण बघितल्यानंतर म्हणजे कल्याणमध्ये पार्टीसाठी येणं ना बिग नो. मी बिना डाएटची बारीक होईल इकडे. रोज चालली दिवा स्टेशन तरी कमी आहे. थोडा बोगस कोकणी भाषेमध्ये कोकणी भाषेत चकवा लागलाय. चकवा 100% चकवा. फिरतच बसशील. हा मग एक्झॅक्टली तसं तुला माहिती नाहीये. नॉलेज नसेल ना तर असं बोलू नये. म्हणजे कोणती प्रेग्नेंट बाई असेल आणि ती ईस्टला राहत असेल तिला जर वेस्टला राहायचं असेल. अस्मिता प्रेग्नेंट होती तेव्हा आणि तिला जर ईस्ट वरनं वेस्टला जायचं असेल ना तर ती बोलल्या मला. किती लांब आहे काका इथून? तिसगाव नाका. 5 मिनिटावर काका हे तुमच्या 5 मिनिटावर तिच्या कल्याणच्या लोकांना 5 मिनिटं आहे ना त्याच्यात मला विश्वासच नाहीये. कल्याणच्या लोकांना नावा ठेव. काका तो स्कायवॉक एवढा मोठा आहे. माय गॉड. हा ना काय करणार. एवढा मोठा आहे की बापरे. जर जाडा माणूस त्याच्यात 2 फेऱ्या जरी मारला ना बस त्याला काही कमी करायची गरजच नाहीये. आपल्या सोयीनुसार बांधायचं. डोंबिवलीच्या लोक कशी जाडी. हा लोक खूप डेंजर आहेत. थांबा ती मागे हो तिला आवाज तरी द्या. आली बिचारी साडी घालून आली यार. ती ग्रीन वाला मला आवडत होतं कुरकुरावाला. घ्यायचंय का तुला? चटका पटका तिकडे जाऊन पण खायचं. हे मला वाटलं ही तुला चटाका पटाके घेण्यासाठी उतरली. आईस एवढ्या प्रेमाने विचारलं तुला पाहिजे का ते. ही एक नवीन ऍड झाली आता. झाले हिची व्हिडिओ व्हायरल झाली. अस्मिता तू सोमवारी ये फक्त बघायला आम्ही कशी बसली आहे. गाणं तुझ्यासाठी गाणं लावते मी ते. काका ही पडली तर पडू द्या. सरळ पुढे चला. अजिबात उचलायची नादात पडू जाऊ नका. पहिले तर तू थोडी भाषेत पडली तर. मॅडम दिखा मग पैसे दिख रहा हो. चष्मा निकाला मॅडम. आता आम्हाला कळलंय ही एवढी बारीक आहे. जो एवढा मोठा स्कायवॉक चालते नाही. आणि आता मला कळलं वर्ष एवढ्या लवकर येऊन का उभी राहते स्टेशन वरती. आता आम्ही एंटर झालोय डेव्हलप कल्याण मध्ये. मार्टिन कल्याणच्या लोक. अरे डेव्हलप कल्याण आहे. आइए बहुत दिन के बाद जब से ट्रेन छोड़ा है तब से कशी आहे? आणि मुलगी तुझी? कल्याणवाले तिकडनं पण सीट पकडून येतात ट्रेन मधले. आता इथे आलो तर इथे पण सीट पकडून आलेले. काय नाही डोंबिवलीवाले आमचे बिचारे उभेच आहेत. आणि आता बोलतायत बस. चला झाडू मारायची हॉलवरती जाऊ.
5:30चा 7:30 झालं तरी शॉपिंगच करतात. ही त्याच्यानंतर दुसरी ही ते ओ मॅडम 5 मिनिटं कुठे आहेत तुझी? यार बोगस कल्याण आहे, बोगस ताई. ताई खरंच बोगस कल्याण आहे. कल्याण बोगस. 5 मिनिटं सांगून जवळ 20 मिनिटं चालवत आणलं यार सिरियसली. आणि त्यात पण आम्ही रिक्षाने आलोय. रिक्षा पण मला वाटलं दूर असेल, इथे ते झटाकवरची रिक्षा आहे. त्याने घेतली किती माहिती का? 70 रुपये रिक्षावाल्याने. नुसता बोगस आहे, नुसता बोगस आहे. सिरियसली मला ऍक्च्युली डोंबिवली पण नाही आवडत, कल्याण पण नाही. पण कल्याण बघून असं वाटतं डोंबिवली ठीक आहे. खूप बेटर आहे, खूप बेटर आहे. म्हणजे हा दोघतो. आणि नाही स्टेशनच्या बाहेर उतरल्यावर वाटत ती अशी आता feeling हे नाही. इथेच आहे, इथेच ह्या पोलच्या इथे. हा पोल गेला, आता पुढचा पोल आला. कंटाळा आलोय आम्ही. इकडे बघ गं. हिरो कंटाळलास ना? चला कधी जातोय, कधी मेकअप उतरला का? काय नुकसान केलंय तुझं कल्याणवाल्यांनी? चप्पल तुटली. कोणामुळे? कल्याणमुळे बोगस कल्याण. हॉल येतो अजूनही हॉल येत नाही. माझी चप्पल तुटली, चालताही येत नाही आता तर. आलाय फायनली आलाय. हॉल आलो माझी चप्पल. सगळं संपल्यानंतर आले की लोक. छान दिसतेस. अगं आम्हाला रविवारचं जेवण करायचं नसलं की आम्ही असं कार्यक्रम शोधतो. आलात का तुम्ही? आपल्या घरी जेवण बनवायचं नसतं. अस्मिता विचारते की आलात का तुम्ही लोक. म्हटलं हो, रविवारचं घरी जेवण बनवायचं नसलं की आम्ही कार्यक्रम शोधतो. हे अस्मिता माझी चप्पल तुटली. हा हीच देईल पैसे. इथे जेवढे आलेत त्यांनी सगळ्यांनी 200 रुपये काढा. निघलं चप्पल द्या. अगं वर्षभराच्या चप्पल येते. बोगस कल्याण सिरियसली. ओटी बिटी काहीच नाही काम. फोटो काढणं फोटोचं नाही. तू काय बोलली? पायनेट टाकलंय. नाही टाकलं. किती खोटं. 5:30चं टायमिंग दिलं होतं. बोलली ना नाही तू बोलली पाण्यात टाकलं काहीतरी बोलली. मी बोलली ना मला बघायचं. फोटोशूट झालं. 5:30. हा फोटोशूट झाला. मग तेवढी 5:30चं टायमिंग होता असं बोलली. फोटो काढायला दे ना तुला कोणाला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. येतो आम्ही तुला नंतर भेटायला. बाबू कुठे? पुत्र रत्नाचा लाभा झाला. रामचंद्र नाव शोभे पळाला. सोबाळाचो चोरेचो. रामचंद्र नाव शोभे पळाला. सोबाळाचो चोरेचो. रघुवंशाचा कुळ दीपक. दीनानंदाचा असे पाळक. गाई आणि ब्राह्मणाचा सेवक. राजा दशरथाचा जीव प्राण एक.
जो बाळ जो जो रे जो बाळपण गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा साजेची सुनबाई शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौशल्या बाळला वरती खाली पाय हळवितो की विलवाडा का पाहतो वरती खाली पाय हळवितो की विलवाडा का पाहतो कशा कराव्या सांड शिवला संसारातील यातना हळूहळू वाग सोनुळ्याचा पाळणा हळूहळू वाग सोनुळ्याचा पाळणा डोळे अर्धे काग सोनुळ्याचा पाळणा हळूहळू वाग सोनुळ्याचा पाळणा. मराठीमध्येच आहे. नाही सांगितलं त्यांच्या ओटीवरून म्हणजे काय मग बोलू. फुलं तर घ्या आता. मम्मी 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 आलेली आहे मम्मी आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन. मस्त कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. कशी आहे बाळाचं बाळाचं ए हलू नको हर्षू तिला. हर्षू हलू नको ना. खवऱ्यात ना तुम्ही. हे हात ए मम्मी ती बोलली जेवून जा एक पण नाही बोललो ठीक आहे. तर बारशावरून घरी आली, फ्रेश वगैरे झाली, व्लॉग एंड करायला जाणार तेवढ्यात लाईट गेली. लाईट लेट आली त्यामुळे व्लॉग एंड करता आला नाही. सो कट टू नेक्स्ट डे म्हणजे आज व्लॉग एंड करते. व्लॉग नक्की बघा, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन असतो त्याला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा पण मी व्लॉग अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्लॉग फ्री बघू शकता. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.